कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रायगडमधील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. शिवसेना नेते महेंद्र दळवी यांनी विधान परिषदेची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे अशी ठाम भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार हल्लाबोल केला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि संपूर्ण कोकणात सर्वाधिक मताधिक्य शिवसेनेलाच मिळाले होते असा दावा दळवींनी केला. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर ही जागा शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान महायुती धर्म पाळूनही वारंवार शिवसेनेची फसवणूक होत असल्याचा आरोप करत दळवींनी जिल्हा परिषद निवडणुकीचा देखील उल्लेख केला. रायगडमध्ये शिवसेना अव्वल असूनही अध्यक्षपद भाजपला देण्यात आलं अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ज्यांची खेळी होती त्यांची खेळी सक्सेस झाली असा टोला लगावत त्यांनी अप्रत्यक्षपणे तटकरे यांच्यावर निशाणा साधला. येत्या निवडणुकीत शिवसेना स्वतःचा उमेदवार उभा करून विजयी करण्याइतकी ताकद ठेवत असा दावा करत ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचं दळवींनी स्पष्ट केलंय. रायगड आणि कोकणने कायम शिवसेनेला साथ दिली असून त्यामुळे उमेदवारीवर आमचा हक्क असल्याचं त्यांनी म्हटलंय. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 तारखेला निवडणूक प्रक्रिया जी ती पार पडते. कोकणामधून राष्ट्रवादीचे अनेक तटकऱ्याने उमेदवारी देण्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र त्या बदल्यामध्ये आपल्या पक्षाला पालकमंत्री पद मिळत आहे. काय एकंदरीत व्यूहरचना आखली जाते, काय सांगता? असं तर अजिबात नाही आहे. कारण पालकमंत्री आणि आताच्या विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्था कोकणाची निवडणूक याचा दूरगामी संबंध नाही आहे. गेले 1.5-2 वर्ष पालकमंत्रीपदापासून आम्ही वंचित नक्की आहोत. पण आमची आग्रही मागणी होती मुख्यमंत्र्यांकडे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे की रायगडला पालकमंत्रीपद बऱ्याचशाच्या रूपाने मिळावं. आणि म्हणून त्यावेळेला दिलेल्या पदाला स्थगित दिली आणि खऱ्या अर्थाने त्याला 2 वर्ष झाली. आत्ताची निवडणूक लागली, या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्ण झाल्यानंतर आत्ता ही निवडणूक 18 तारखेला लागली आहे. आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक शिवसेना लढणार, कारण मागच्या वेळेला ही निवडणूक शिवसेनेने धनुष्यावर लढली होती राजू साबळेच्या रूपाने. तर तो अधिकार आमचा आहे आणि सर्वाधिक मताधिक्य आमच्याकडे असल्यामुळे मला असं वाटतं वरिष्ठ ह्या संदर्भातला योग्य निर्णय घेतील. आदरणीय शिंदेसाहेबांना उद्या आम्ही भेटणार आहोत या संदर्भात रायगडवासी आणि आम्ही आग्रही मागणी करणार आहोत की जिल्हा परिषद झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही नंबर 1चा पक्ष असून देखील आम्हाला आपल्या साहेबांच्या आदेशाप्रमाणे युतीत जावं लागलं. पण 3 नंबर असला भारतीय जनता पार्टीला अध्यक्षपद दिलं. आता तो माहितीचा निर्णय होता, आम्ही मानून घेतला. आत्ता खऱ्या अर्थाने ही निवडणूक ज्या पद्धतीने निकाल लागलेत, कोकणामध्ये आम्ही सर्वात मताधिक्याने असल्यामुळे 100% महायुतीचे सगळे 3ही वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या योग्य निर्णय घेतील. आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये 17 जागेची निवडणूक आहे. रायगड जागा ही शिवसेना सुटणार. त्यामुळे त्याच्यावर कोणी इतर पक्षाने दावा करून असं आमचं व्यक्तिमत निश्चित आहे. कुठेतरी आपल्या पक्षाची कोंडी करण्याचं काम केलं जाते का, आपल्या पक्षाची दडपशाही करण्याचं काम केलं जाते का? कारण का जिल्हा परिषदेमध्ये आपण सर्वाधिक जागा जिंकून देखील भाजपला तिथे अध्यक्षपद देण्यात आलं. त्याचबरोबर म्हसळ्याचा नगराध्यक्षपद हे आपल्या पक्षाकडे आलं होतं, मात्र तिथे देखील राजीनामा देण्याची वेळ आली. आणि आता एकंदरीत आपण जर बघितलं तर पालकमंत्री पदासाठी कुठेतरी राष्ट्रवादीला ही जागा जी आहे ती विधान परिषदेची कोकणातली देण्यात यावी अशी मागणी केली जाते. कुठेतरी आपल्या पक्षाची कोंडी करण्याचं काम किंवा आपल्या पक्षाची दडपशाही करण्याचं काम जे आहे ते राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही पक्ष मिळून करतायत का, असं एकंदरीत चित्र दिसत आहे. यावर आपलं काय म्हणणं आहे? असं की राजकारणामध्ये शेवटी आकड्यांचं गणित सक्सेस ठरतं. जिल्हा परिषद झालेल्या निवडणुकीमध्ये ते दोघे एकत्र आले आणि त्यांनी गोळाबेरीज केली. कदाचित आम्ही तीही करू शकलो असतो, पण आम्ही वरिष्ठांचा आदेश पाळला, महायुती धर्म पाळला आणि म्हणून 3ऱ्या नंबरच्या पक्षाला म्हणजे BJPला त्या ठिकाणी अध्यक्षपद मिळालं, राष्ट्रवादीला उपाध्यक्ष मिळालं. असं असताना देखील वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सत्तेमध्ये सामील झालो. कदाचित वरिष्ठ लेवलला या संदर्भातला योग्य निर्णय झाला असता आणि 3ही पक्षाचे वरिष्ठ नेते बसून जिल्हा परिषदेवरती विचार मंथन झालं असतं तर रायगडला नक्कीच शिवसेना अध्यक्षपद मिळालं असतं आणि शिवसेनेवरती भगवा फडकला असता. पण तसं ते होऊ शकलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं त्या वेळचं ते गणित ठरतं. पण आत्ता आम्ही कोकणामध्ये हायेस्ट आहोत आणि मग दावा आमचाच आहे. त्यामुळे कोणी किती गणित लावली आणि आता ते प्रयोग चालणार नाही आहेत, कारण अनेक प्रयोग त्या नेत्यांचे झालेत. त्यामुळे आता जनतेने दिलेला जनाधार आहे, त्याचा निर्णय महाराष्ट्र महायुतीचे वरिष्ठ नेते बसून हा निर्णय घेतील आणि विधान परिषदेवरती शिवसेनेचा उमेदवार हाच त्या ठिकाणी निश्चित असं मला नक्की वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रतिनिधी तडजोडीचं राजकारण करताय का? सर्वाधिक आमदार रायगड जिल्ह्यामध्ये आपलं येऊन देखील पालकमंत्री पदापासून आपल्याला आतापर्यंत परावृत्त राहण्यात आलेलं आहे.
आणि त्यामध्येच आता पालकमंत्री पद आम्ही देतो, मात्र विधान परिषदेची जी जागा आहे ती आम्हाला द्यावी अशी मागणी त्यांच्याकडनं होते. तर कुठेतरी आपल्या पक्षाचे आमदार जे आहेत ते राष्ट्रवादीसमोर कमी पडतात का, किंवा आपल्या पक्षाचं नेतृत्व कमी पडते का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. यावर आपली कशी प्रतिक्रिया आहे? असं अजिबात नाही आहे. आम्ही आमचे नेतेही सक्षम आहेत, आम्ही तिन्ही आमदार सक्षम आहोत, आमचे पदही सक्षम आहेत. जरी त्यांची मागणी असली तरी तसं आत्ता होणार नाही आहे, की ह्या गोष्टीचा कुठेतरी अंत होणार आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी बारकाईने लक्ष ठेवून आहोत. म्हणून उद्याच आम्ही आदरणीय आमचे नेते शिंदेसाहेबांना भेटणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही कोकणाची जी आता स्वायत्त संस्थेची विधान परिषद निवडणूक लागली याचा प्रबल दावेदार शिवसेनाच आहे. त्यामुळे इतर पक्ष नेत्यांनी पण ही मागणी करू नये. आत्तापर्यंत त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी अनेक प्रयोग केले, कदाचित सक्सेस झाले, आणि पक्षांतर्गत वाद किंवा इतर दोन्ही पक्ष एकत्र येणं ही प्रक्रिया असते. त्यामुळे ती त्या नेत्यांनी सक्सेस करून जाणं एक फार पोटांगणी प्रक्रिया आहे. आता तसं होणार नाही आहे, कारण रायगडी जनता हुशार आहे. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, छत्रपतींची मायभूमी आहे. तर मला असं वाटतं वरिष्ठ तिन्ही नेते, माहिती तिन्ही नेते बसून या संदर्भातला योग्य निर्णय घेतील आणि खातरजमा सांगतो कुठल्या परिस्थितीने आमचा शिवसैनिक ही निवडणूक विधान परिषद लढणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि आपला पक्ष हे एकत्र आहेत, राज्यात आहेत आणि राज्याच्या अनेक स्वायत्त संस्थेमध्ये आहेत. मात्र असं असताना जे सुनील तटकरे आहेत ते थेट ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक करतात त्यावेळेस आपल्या पक्षाचं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे त्या ठिकाणी उपस्थित ती दिसत नाही किंवा ते त्या ठिकाणी नसतात. याचं काय चित्र निर्माण होतं किंवा काय संकेत आपण घ्यावे? असं म्हणता येणार नाही आहे. शिंदेसाहेब सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये 100% असतात. ते आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, प्रमुख आहेत, मुख्यमंत्री राहिले आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि आमचा आधारवड आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं शिवसैनिकांची व्यथा खंत ते नक्की ऐकून घेतील आणि कोणी जरी काही दोन्ही एकत्र येऊन चर्चा केली तरी आम्ही देखील 2 नंबरचा पक्ष आहोत राज्यामध्ये. त्याच्यामुळे वरिष्ठ मुख्यमंत्री या संदर्भातला योग्य निर्णय घेतील आणि खऱ्या अर्थाने रायगडला न्याय देतील. कारण मी मगाशी एक सांगितलं एका मुलाखतीमध्ये, रायगडला जेव्हा जाग येते तेव्हा निर्णय प्रक्रिया नक्की होते. त्यामुळे आज निर्णय प्रक्रियेकडे रायगड चालला आहे, कोकण चाललं आहे. आणि आत्तापर्यंत कोकणामध्ये जे काय राजकारण आत्तापर्यंत अनेक दिग्गजांकडनं बघितलं ते अतिशय घृणास्पद असं मी नक्की सांगेन त्याच्यातलं. कारण त्या वेळेला अनेक नेत्यांना पायदळे तोडून काही नेते वर गेले, पण आत्ताचं चित्र बदललं आहे. महाराष्ट्रात चित्र राजकीय भयावह आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्यामधलं युद्ध थांबवावं आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील व्हावं. पण आत्ताच्या याच्यामध्ये आम्ही नंबर 1चे असल्यामुळे कोकणामध्ये ही निवडणुकी किंवा ही उमेदवारी शिवसेना पक्षाला मिळेल असं आमचं आग्रही म्हणणं आहे आणि त्या संदर्भातला निर्णय नक्की होईल. आपण मागे म्हणाल की तटकरे बॅकडोरनी भाजपकडे जातील, त्याचे कुठेतरी आता चित्र किंवा ते प्रतिसाद उमटायला लागले बॅकडोर भाजप? नाही, असं आहे की आता प्रत्येक पक्षाचं एक वेगळं अस्तित्व आहे. मी इलेक्शनच्या दरम्यान काही भाष्य केलं होतं. मला वाटतं आत्तापर्यंत ज्या काही घडामोडी आहेत त्याचीच परिणिती असं मला नक्की वाटतं. येणाऱ्या काही दिवसांमध्येच या संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल आणि जे का आता महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा खेळखंडोबा सुरू आहे तो थांबेल. अजितदादाच्या अपघाती निधनानंतर जे काय राष्ट्रवादीमधलं राजकारण बदलत चाललं आहे ते आपण सगळेजण बघत आहोत आणि म्हणून त्याचा अंत काहीतरी होणारच आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये या घडामोडीचा अंत होऊन योग्य निर्णय होईल. वारंवार आपलं म्हणणं होतं की तटकरेंनी रायगड जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना संपवून राजकारण करण्याचं काम केलं, अनेक लोकांना संपवून ते पुढे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तशीच परिणिती ते त्यांच्या पक्षामध्ये कुठेतरी करताना दिसत आहेत का? बघा, रायगडचा राजकीय इतिहास वेगळा आहे. बॅरिस्टर अंतुले साहेबांपासून तो आत्तापर्यंत इतिहास बघितला तर अनेक वेळा अशी फसगत झालेली आहे. खरं तर होऊ नये असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे की ज्यांच्या आश्रयाखाली आपण मोठे होतो त्यांचं श्रेय किंवा त्यांना श्रेय द्यायला पाहिजे असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. पण तसं रायगडमध्ये होताना दिसत नाही आहे. पण त्यावेळच्या काही नेत्यांनी ते स्वीकारलं, पण आता तसं परिस्थिती उरली नाही आहे. कारण रायगड किंवा कोकणातली राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे आणि जे का आता फास्ट राजकारण आहे किंवा गतिमान राजकारण आपण बोलतो त्या गतिमान राजकारणामध्ये आता असं चालणार नाही आहे. जे घडलं बिघडलं ते विसरून जाऊन नव्याने सुरुवात करायला पाहिजे. म्हणून आत्ता काही लोक प्रयोग करतात, ते प्रयोग करायला त्यांनी थांबलं पाहिजे. कारण जो जनाधार जनतेने दिला आदर करून पुढे गेलं तर आपणही मोठं हो असं मला वाटतं. आतापर्यंत जनतेने त्यांना खूप मोठं केलं ह्या आणि त्या माध्यमातून, पण आता जनता हुशार आहे. त्यामुळे आता इलेक्टेड जे मेंबर आहेत स्वायत्त संस्थेचे त्यांच्या मतदारांची ती निवडणूक आहे. त्यामुळे ह्या संदर्भातला वरिष्ठ नेते पण निर्णय घेतील की आपली कुठे फसगत होऊ नये. त्यामुळे ह्या संदर्भात येणाऱ्या 18 तारखेला चित्र स्पष्ट होईल. फॉर्म भरण्याची प्रक्रिया 24-25 सुरू आहे, त्यावेळेस स्पष्ट होईल आणि मला पूर्ण खात्री आहे
की आता पण आम्ही जिल्हा परिषद गमावली, पालकमंत्रीपद गमावलं जरी असलं तरी पालकमंत्रीपदासहित आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेची उमेदवारी मिळेल अशी माझी पूर्ण खात्री आहे. धन्यवाद.